नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी जी 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो. त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. कर्जमाफीचा जो लाभ घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आधार प्रमाणीकरण शासनाकडून अनिवार्य केलेले आहे. त्याचबरोबर के-वाय-सीसुद्धा अनिवार्य आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना या ठिकाणी ₹50,000 या ठिकाणी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ होणार आहे. त्यानंतर इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता, की म्हटलेलं आहे राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण अनिवार्य असणार आहे. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कुठल्याच प्रकारचं अनुदान मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ हा शेअर करा. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तरी व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, की शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा अनुदान मिळणार नाही. कर्जमाफी योजनेची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जात आहे मित्रांनो. त्याचबरोबर त्यामुळे योजनेचा फायदा जो आहे तो बोगस किंवा अपात्र लाभार्थ्यांना मिळू नये याची राज्य शासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आधार लिंकमुळे कर्जाची माहिती याशिवाय अनुदानाची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. आपलं जे खाते आहे मित्रांनो बँकेचं, ज्या बँकेत आपले खाते आहे तिथे जाऊन आधार कार्ड देऊन के-वाय-सी तथा प्रमाणीकरण पूर्ण करता येऊ शकते. ज्या बँकेत आपलं मित्रांनो बँकेचं खातं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेत जा. त्याच्यानंतर जे काही कागदपत्र वगैरे आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड ते सर्व घेऊन जा. त्या ठिकाणी बँक तुम्हाला के-वाय-सी करून लगेच देते. त्याच्यानंतर कर्जमाफीचा जो लाभ आहे, लाभ मिळणार असून 2 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी शासनाकडून कर्जमाफीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवी कर्जमाफी योजना अशा पद्धतीचं मित्रांनो 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे या ठिकाणी माफ होणार आहे. त्याच्यानंतर हजारो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा मित्रांनो लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात म्हणजे अमरावती जिल्ह्यात जवळपास 1,55,000 जवळपास 1.5 लाखांच्या वर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेत थकबाकीदार जे शेतकरी आहेत त्यांना किमान 1,550 कोटींचं कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लाभ कसा मिळणार आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर थकीत कर्जदार जे आहेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होईल. त्याच्यानंतर नियमित जे कर्जदार आहे, जे त्यांना वेळेवर कर्ज फेडणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ₹50,000 या ठिकाणी अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड जे प्रमाणीकरण करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे ते मी पहिलेच सांगितलं या ठिकाणी. तर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की शेतकरी कर्जमुक्ती योजनेत किंवा प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आधार लिंक
आधार लिंक असलेल्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा होऊन संबंधित बँकेचा भरणा होईल. ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे मित्रांनो, ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे. खात्याला जर आधार लिंक नसेल तर कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर योजनेतील निकष आणि अटी कशा पद्धतीच्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखापर्यंतचं कर्ज, पीक कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. त्याचबरोबर कर्जाची थकबाकी असेल तर संबंधित शेतकरी कर्जमाफीस अपात्र राहतील. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता, की शासनाने कोणतेही अटी, नियम व शर्ती न लावता 100% कर्जमाफी करायला हवी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला तरच तो जगेल आणि टिकेल, असं एका शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे मित्रांनो. बरोबर आहे मित्रांनो, कारण की सध्याच्या घडीला कर्जमाफी ही अत्यंत आवश्यक झालेली आहे. त्याचबरोबर लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि 2 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांचं माफ होणार आहे आणि जे नियमित भरणा करणारे शेतकरी आहेत त्यांना मित्रांनो जवळपास ₹50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. तर हे होते मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात आणि आधार प्रमाणीकरण संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.